उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर चर्चेत आलेल्या VSR व्हेंचर्स कंपनीवरून आता महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा तापलंय। आमदार रोहित पवार यांनी या कंपनीच्या चौकशीची मागणी लावून धरलेली असतानाच अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी याच कंपनीच्या विमानातून प्रवास केल्यानं आता नवा वाद निर्माण झालाय। यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रवासावरती तीव्र आक्षेप घेत काही सवाल उपस्थित केले आहेत। तर अंजली दमानिया यांच्या या प्रश्नांवरती पार्थ पवार यांनी देखील स्पष्टीकरण दिले। त्यांनी नेमकं काय म्हटलंय याबद्दल सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर एक प्रवाशांची यादी शेअर केली आहे। 28 एप्रिल रोजी मुंबई ते पुणे असा प्रवास करणाऱ्या या विमानामध्ये पार्थ पवार यांच्यासह राम चौबे, विकास पाटील, धीरज शर्मा आणि अभिषेक बोके यांची नावं आहेत। दमानिया यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की VSR कंपनीच्या विमान अपघातात 3 महिन्यांपूर्वी वडिलांचा मृत्यू झाला। त्याच विमानात मुलगा जातो। त्या VSR कंपनीच्या चौकशीची मागणी करायचं सोडून त्याच विमानात पार्थ पवार निर्धास्तपणे जातात, असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केला आहे। सुनेत्रा पवारांचे OSD राम चौबे आणि विकास पाटील जे सरकारी अधिकारी आहेत आणि सरकारी पगार घेतात, ते पुन्हा एकदा पवारांच्या घरासाठी काम करत आहेत। मी पुन्हा एवढ्यासाठी म्हणत आहे कारण हेच ते दोघे जण पुणे मुंढवा जमीन प्रकरणात पार्थच्या बाजूने उभे होते, तेव्हा अजित पवारांचे PA आता सुनेत्रा पवारांचे। यासह अंजली दमानिया यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत। सरकारी अधिकारी खासगी कामासाठी कसे जाऊ शकतात? चार्टर्ड फ्लाईटचे पैसे कुणाच्या खिशातून? आणि VSRच्या त्याच विमानात पार्थ पवार बसले तरी कसे? उत्तर जनतेला हवीत, असं अंजली दमानिया यांनी आपल्या या पोस्टमध्ये म्हटलंय। दरम्यान या वादावर पडदा टाकण्यासाठी पार्थ पवार यांनी सोशल मीडियावरती आपली बाजू स्पष्ट केली। हा प्रवास केवळ एका तांत्रिक चुकीमुळे झाल्याचं त्यांनी म्हटलंय। मोदीबाग पुणे येथे पवार साहेबांना भेटण्यासाठी तातडीनं पोहोचायचं असल्यानं मी माझ्या कार्यालयाला विमानाची व्यवस्था करण्यास सांगितलं होतं। शेवटच्या क्षणी झालेल्या व्यवस्थेमुळे नकळतपणे VSR एव्हिएशनचं विमान माझ्यासाठी बुक करण्यात आलं। विमानतळावर पोहोचेपर्यंत आणि विमानाजवळ जाईपर्यंत हे विमान VSR एव्हिएशनचं असल्याची मला कोणतीही कल्पना नव्हती। ही केवळ प्रशासकीय पातळीवरील चूक होती। याची मी गंभीर दखल घेतली असून संबंधित विमान बुक करणाऱ्या एजंटशी असलेला करार आम्ही तत्काळ रद्द करत आहोत। तसंच माझ्या कर्मचारी वर्गाला आणि सहकाऱ्यांना अशा प्रकारच्या चुका पुन्हा होऊ नयेत यासाठी अधिक सतर्क राहण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत। VSR एव्हिएशन बाबत यापूर्वीची आमची भूमिका आजही कायम आहे। आमचा स्पष्ट विरोध आहे आणि पुढेही तसाच राहणार आहे। यावर निर्माण केला जाणारा वाद पूर्णपणे निराधार, दिशाभूल करणारा आणि दुर्दैवी आहे। सत्य परिस्थिती समजून न घेता यावर राजकारण करण्याचा प्रयत्न योग्य नाही, असं पार्थ पवार यांनी म्हटले। दरम्यान रोहित पवार यांनी याआधीच VSR कंपनीच्या मालकावर आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित करून आक्रमक पवित्रा घेतला होता। अशा परिस्थितीत पार्थ पवार यांनी नकळतपणे का होईना VSR कंपनीच्या विमानातून प्रवास केल्यानं हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे।